बदलापूरच्या घोरपडे चौकातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच हा प्रकार घडलेला आहे। एका 62 वर्षीय ज्येष्ठ महिलेला तब्बल 3 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे। 3 ते 3.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने या महिलेच्या अंगावरचे लंपास केलेले आहेत आणि हा संपूर्ण प्रकार केलाय 2 भामट्यांनी। काय नेमका संपूर्ण प्रकार आहे या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तारीख होती 15 ऑगस्ट, वेळ होती जवळपास 11:30ची, सकाळची 11:30 वाजताची वेळ होती। घोरपडे चौकातला परिसर ज्या पद्धतीने आता गजबजलेला आहे त्याच पद्धतीनं 15 ऑगस्टला सुद्धा गजबजलेलाच होता आणि याच गजबजलेल्या परिसरामधून हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। कात्रप परिसरात राहणारी जवळपास 62 ते 63 वयोवर्षाची ज्येष्ठ महिला आहे। या महिलेला त्या 2 भामट्यांनी बोलण्यात गुंतवलं। बोलण्यात गुंतवत असताना काही अंतरावरतीच धान्य मिळत आहे, ते धान्य घेण्यासाठी आपल्याला जायचं आहे असं तिला सांगितलं आणि त्यानंतर ही महिला जी आहे ती त्या दोन्ही भामट्यांच्या बोलण्यामध्ये गुंतली। बोलण्यामध्ये गुंतल्यानंतर या भामट्यांनी केलं काय तर तुमच्याकडचं जे सोनं आहे ते एका पिशवीत काढून बांधून ठेवा असं तिला सांगितलं। हे सांगितल्यानंतर या ज्येष्ठ महिलेनं केलं काय तर तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र होतं ते काढलं, हातात 4 सोन्याच्या बांगड्या होत्या त्या काढल्या आणि त्या एका पिशवीमध्ये ठेवल्या। पिशवीमध्ये ठेवल्यानंतर या 2 भामट्यांनी ती खरं तर महिला स्वतः जवळच ठेवत होती, परंतु या 2 भामट्यांनी तिला सांगितलं की पिशवी आमच्याकडे द्या, आम्ही ही जी काही पिशवी आहे कॅरी बॅग आहे ती जरा नीट आम्ही तिला गाठ मारतो असं तिला सांगितलं आणि त्याच्यानंतर ती पिशवी जी आहे ती स्वतः जवळ घेतली आणि तिला पुन्हा एकदा बोलण्यामध्ये गुंतवलं। सांगताना म्हणजे धान्य आणायला चाललोय, तुमच्या हातामध्ये गळ्यामध्ये एवढं सोनं दिसलं तर तुम्हाला धान्य दिलं जाणार नाही असं तिला बोलण्यात गुंतवलं आणि ही ज्येष्ठ महिला सुद्धा या दोन्ही भामट्यांच्या बोलण्यामध्ये गुंतली आणि तिनं थेट ती जी काही पिशवी आहे ती काढून दिली ती या 2 भामट्यांच्या हातात आणि त्याच्यानंतर हे 2 भामटे इथून फरार झालेले आहेत। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे आणि बदलापूर पूर्व पोलीस सदर प्रकरणाचा सखोल तपास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात। बघत असाल हा घोरपडे चौक आहे आणि इथे म्हणजे बऱ्याच हा रस्ता जो आहे तो रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहनं आपल्याला आढळत आहेत, नागरिक या ठिकाणी आढळत आहेत आणि असं असताना एवढ्या रहदारीच्या रस्त्यावरती हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। 3,68,000 रुपये किंमत असणारी सोन्याचा ऐवज जो आहे तो या दोन्ही भामट्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये लंपास केलेला आहे आणि आता बदलापूर पोलिसांच्या माध्यमातून त्याचा पुढचा तपास केला जातोय। यापूर्वी सुद्धा बदलापूर पूर्व म्हणजे स्टेशन परिसरात हा प्रकार घडलाय। त्यानंतर आपण बघितलं तर शिरगाव आपटेवाडी परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। बोलण्यात बऱ्याचदा ज्येष्ठांना गुंतवलं जातं आणि असे प्रकार जे आहेत ते सर्रासपणे सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता कुठेतरी ज्येष्ठांमध्ये सुद्धा जनजागृती होणं अपेक्षित आहे। या अशा भामट्यांच्या बोलण्यामध्ये ते बळी पडू नये, नुकसान होऊ नये यासाठी सुद्धा ज्येष्ठांसोबत म्हणजे ज्येष्ठांना घरातून बाहेर पाठवताना या सगळ्यांची माहिती ज्येष्ठांना देत चला, कारण की आपण बघितलं तर आता अगदी 15 ऑगस्ट आणि 11:30ची ही वेळ आहे। इथे खरं तर बऱ्याच स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या आणि त्या स्पर्धेदरम्यान गर्दी सुद्धा होती आणि कदाचित या 2 भामट्यांनी त्याचाच फायदा घेतला असावा आणि एकंदरीत हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला असावा। आता या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि पोलीस या दोन्ही भामट्यांचा तपास घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज स्टेट मराठी, बदलापूर।